नमस्कार मंडळी. संडे आला की सगळ्यात मोठं टेन्शन म्हणजे नाश्ता. तर आज आपण बघणार आहोत मस्त असे मौसूद कापसासारखे तयार होणारे मेंदू वड्याची रेसिपी. तर मंडळी खूप सोपी आणि झटपट रेसिपी आहे. चला तर मग मंडळी वेळ वाया न घालवता झटपट आपण या रेसिपीला सुरुवात करूया. पण रेसिपीची तयारी एक दिवसाआधी आधी करायला लागते, म्हणून मी एक दिवस आधी व्हिडिओ अपलोड करत आहे. तर इथे मी 1 वाटी उडदाची डाळ रात्रभर भिजत ठेवली आहे. आता आपण ती निथळून घेऊया. त्यातील पूर्ण पाणी निथळलं पाहिजे म्हणून मी अशा प्रकारे चाळणीत काढून घेतलेली आहे. पाणी निथळून झाल्यानंतर आपण ही डाळ एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायची आहे. सोबतच आपण त्यामध्ये थंड पाणी 1 ते 2 चमचे किंवा बर्फाचे आईस क्यूब्स 1 ते 2 आईस क्यूब्स टाकायचे आणि मिक्सरमध्ये छानपैकी मस्त असं वाटून घ्यायचं आहे. जास्तही अगदी पिठासारखं करायचं नाही, थोडंसं जाडसर ठेवायचं म्हणजे रवाळ. हे पहा मंडळी अशा पद्धतीचं. आता हे वाटून झालेलं आहे. आपण आता हे एका बाउलमध्ये किंवा एखाद्या भांड्यात काढून घ्यायचं आहे. सो मंडळी इथे माझ्याकडून थोडंसं पाणी जास्त झालेलं आहे, म्हणजेच माझं मिश्रण इथं थोडंसं पातळसर झालेलं आहे. पण 1 ते 2 चमचा अजिबात एक्स्ट्रा पाणी घालू नका. थोडासा वेळ लागेल मिक्सरमध्ये, पण बिना पाण्याचं तुम्ही हे मिश्रण तयार करा, नाहीतर वडे येणार नाहीत. आज भाजीसुद्धा वडे येणार नाहीत व्यवस्थित. आता आपण 3 ते 4 मिनटं अशा रीतीने हातानं फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं मिश्रण फ्लफी होईल, म्हणजेच हलकं होईल. हे पहा अशा पद्धतीने आपण चेक करून पाहायचं आहे. पाण्यात पीठ टाकलं की त्याचा गोळा असा वर आला पाहिजे इतपत ते मिक्स करायचं आहे. छान असं मिक्स करून झाल्यानंतर आपण यामध्ये काही मसाले घालणार आहोत, म्हणजेच बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला कढीपत्ता, 1 ते 2 हिरवी मिरची बारीक चिरून, अर्धा चमचा जिरं आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. सो मंडळी पहिले मी मीठ टाकायला विसरली म्हणून नंतर आता मीठ घालत आहे. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. छानपैकी मिक्स करायचं आहे. अगदी सर्व मिश्रण एकजीव झालं पाहिजे इतपत ते मिक्स करायचं आहे. तर आपलं इथं मिश्रण मिक्स करून झालेलं आहे. आता आपण मेंदू वडे करायला घेऊया. तर इथे मी एक पळी घेतलेली आहे. तुम्ही हातावर सुद्धा करू शकता किंवा चाळणीने सुद्धा, म्हणजे चहाची जी गाळण असते त्यावरच करतात, पण मी अशा रीतीने पण करते. सो तुम्हाला ही दुसरी ट्रिक दाखवतो आहे. तर अशा रीतीने पळीला पाणी लावून घ्यायचं आहे. त्यावर छोटासा गोळा ठेवायचा आहे. मी जसं की सांगितलं माझं मिश्रण पातळसर झालेलं आहे. सो अशा रीतीने वडे पळत आहेत, पण तुम्ही बघू शकता अलगदरित्या तेला सुटत आहेत. आलटी पलटी करत करत अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपण ते तळून घ्यायचे आहे. जोपर्यंत खालची बाजू स्वतःहून सुटत नाही तोपर्यंत आपण ते पलटी करायचे नाही. लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत. सतत आलटी पलटी करत राहायचं आहे, जेणेकरून ते जळणार नाहीत. सो मंडळी तुम्ही बघू शकता मस्त असा सोनेरी सुंदर रंग आलेला आहे आणि अवघ्या 4 ते 5 मिनिटात आपले वडे सुद्धा तळून झालेले आहेत. हे पहा मंडळी मस्तच अप्रतिमच. हे पहा मंडळी छान असे वडे झालेले आहेत. अगदी मौसूद कापसासारखे होतात जर ह्या पद्धतीने केलेत. तर मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. आपण प्रेस केल्यानंतर सुद्धा तो वडा आहे त्या आकारात पुन्हा येत आहे. हे पहा. तर आपण प्लेटिंग करून घेऊया. मस्त अशी टोमॅटोची चटणी आणि वरून मस्त असं रसरसीत सांबर आहे की नाही. छान रेसिपी. तर मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू. आणि हो मंडळी, ही रेसिपी ह्या संडेला नक्कीच ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा.